निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेर शहरात आज नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम। नवीन नगर रोड पासून या मोहिमेचा श्री गणेशा। काही व्यापाऱ्यांचा विरोध, मात्र नगरपालिका प्रशासन भूमिकेवर ठाम। संगमनेर शहराला पडलेल्या अतिक्रमणाचा विळखा तोडण्यासाठी नगरपालिका प्रशासनानं आजपासून धडक मोहीम हाती घेतली आहे। शहरातील वर्दळीची रस्ता असलेला नवीन नगर रोड पासून या मोहिमेचा श्री गणेशा करण्यात आलाय। सुरुवातीला काही व्यापाऱ्यांनी या अतिक्रमणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस बंदोबस्तात नगरपालिका प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यानं अखेर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। आज सकाळी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा नवीन नगर रोडवर दाखल झाला। मोहिमेच्या सुरुवातीला काही दुकानदारांनी कारवाईला विरोध दर्शवला, परंतु प्रशासनानं नियमांवर बोट ठेवत बळाचा वापर करत कारवाई सुरुवात केली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून नंतर अनेक दुकानदारांनी स्वतःहून आपलं अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलं। जे दुकानदार सहकार्य करत नव्हते त्यांच्यावर पालिकेने कडक कारवाई करत अनेक हातगाड्या जप्त केल्यात आणि पक्के शेड, दुकानांच्या पायऱ्या जमीनदोस्त केल्यात। या मोहिमेत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख, कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्यानं रस्त्याच्या दुतर्फा असलेले अडथळे हटवण्यात आले। यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीची कोंडी होणारा हा मार्ग आता मोकळा झाला आहे। नगरपालिकेच्या या भूमिकेचं संगमनेरकरांनी जोरदार स्वागत केलंय। यामुळे आता शहराला मोकळा श्वास घेता येणार आहे। कारवाईनंतर काही दिवसांनी पुन्हा जैसे ते परिस्थिती निर्माण होते। तसे न होता प्रशासनानं सातत्य ठेवावं आणि पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी रास्त अपेक्षा देखील शहरातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।